नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात गाजलेली योजना व महायुती सरकारला इथे निवडून आणलेली ही योजना म्हणून महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अशी ओळखली जाते। आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले होते की 26 जानेवारीपर्यंत 7व्या हप्त्याचे पैसे वितरित केले जाणार आहेत व इथे पैसे सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये देण्यात आले आहेत, पण काही महिलांना आले सुद्धा नाहीत। त्यामुळे इथे काही महिला कमेंट सुद्धा करत आहेत की आम्हाला पैसे मिळाले नाहीत। या योजनेमध्ये काही चुकीच्या बातम्या सुद्धा समोर येत आहे। या आदिती तटकरे यांनी म्हणाले आहे की काही गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू नका। आता ही बातमी काय आहे आपण पूर्णपणे सविस्तरपणे पाहून घेणार आहोत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 7वा म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली होती। ते पण शुक्रवारपासूनच सुरू झाली होती। महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती सुद्धा दिली होती। तुम्ही पाहू शकता, जुलै महिन्यात घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यातील 21 ते 65 वयोगटातील सुमारे 2 कोटी महिलांना आतापर्यंत दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये देण्यात आले। तर आता जानेवारीचा हप्ता जमा झाल्यानंतर पात्र महिलांना एकूण 10,500 रुपये मिळतील अशी सुद्धा माहिती समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याचे हे सरकारचं ध्येय होते। या योजनेमुळे पात्र महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला म्हणजे जुलै महिन्यापासून प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये देण्यात येत आहे। मात्र आता पात्र लाभार्थ्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे अशी बातमी समोर आली आहे, कारण या योजनेसाठी दाखल करण्यात आलेली अर्जाची छाननी करण्यात येत आहे व जे निकष आहेत त्यामध्ये जे न बसणाऱ्या महिला आहेत त्यांना वगळण्यात येणार आहे असे सुद्धा माहिती आहे। इतर निकषात न बसणाऱ्या महिलांचे हे अर्ज छाननीमध्ये बाद होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे। आता आदितीताईंनी काही बातम्या चुकीच्या आहेत अशी सुद्धा माहिती दिलेली आहे। आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले। त्यानंतर माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात काही बातम्या चुकीच्या सुद्धा आहेत। 30 लाख अर्ज बाद होण्याच्या मार्गावर असल्याचे असे प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्या स्पष्ट म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ज्या काही बातम्या वृत्तपत्रातून येत आहेत हे सर्व बातम्या चुकीची आहे। हा आकडा कुठून येत आहे माहीत नाही व त्यांना स्वतःलाच माहीत नाही की हा आकडा कुठून काढलेला आहे। काही हजारांच्या संख्येने अर्ज आले आहेत। त्या महिलांना आव्हानानंतर आपली लाडकी बहीण योजना सोडून दिली आहे, पण अजून आमच्या विभागाने किती महिला अपात्र होणार या संदर्भात कोणतेही आकडा जाहीर केला नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो कोणतेही टेन्शन घ्यायची गरज नाही। कोणतेही 30 लाख अर्ज रद्द करण्यात आले नाही। त्यामुळे बिंदासपणे पुढे सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे विश्वास ठेवा सरकारवर। 1,500 रुपयाचा लाभ तुम्हाला मिळतच राहणार आहे। मार्च नंतर बहुतेक तरी 2100 रुपये सुद्धा होऊ शकते अशी सुद्धा चर्चा सुरू आहे। या संदर्भात आदिती तटकरे यांनी काय म्हटलं आहे आपण पाहून घेऊयात। एकही निकष हा आम्ही बदललेला नाहीये। जो शासन निर्णय आम्ही जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी निर्गमित केलेला होता त्या शासन निर्णयाला धरून जी आहे ती त्या ठिकाणी ही योजना सुरू आहे। एकही निकषामध्ये अगदी शब्दाचा सुद्धा बदल हा केला गेलेला नाहीये। हे मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने लाडक्या बहिणींना सांगावंसं वाटते। आम्ही गेल्या 3 दिवसापासून जानेवारी महिन्याची डीबीटीची प्रोसिजर चालू केलेली आहे आणि 2,41,00,000पेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ हा यंदाच्या महिन्यात सुद्धा मिळालेला आहे। त्याच्यामुळे ही योजना अधिकाधिक यशस्वीरित्या पार पाडणं हे काम हे सुरू आहे। ज्या महिला स्वतःहून व्हॉलंटरीली स्वतःहून पुढे येऊन ह्या योजनेमध्ये आम्ही पात्र आता नाही आहोत, आमचं लग्न झालेलं आहे, आम्ही आता इतर राज्यांमध्ये वास्तव्य करायला गेलेलो आहोत किंवा आमचं उत्पन्न वाढलेलं आहे, सरकारी नोकरी लागलेली आहे, आम्ही नवीन वाहन घेतलेलं आहे, या विविध कारणांमध्ये स्वतःहून येऊन विभागाकडे ज्या इच्छा प्रकट करतात की आम्ही ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत, त्या जे काही 4-4.5 हजार असतील त्या संदर्भातलाच त्या जी काही रिफंड घेण्याची प्रक्रिया आहे त्याला आम्ही जिल्हा जे अर्थ नियोजन विभाग आहे यासोबत आम्ही त्याच्यामध्ये समन्वय साधत आहोत। या व्यतिरिक्त कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ परत घेण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही निर्णय, कुठलीही चर्चा, कुठलाही अशा पद्धतीची कारवाई झालेली नाहीये। अशा बातम्या काही मोठ्या प्रमाणात ते बातम्या वेगवेगळ्या अफवा पसरवण्याच्या सुरुवातीपासूनच या योजनेच्या संदर्भातलं सुरू आहे, कारण कुठे ना कुठे तरी विरोधकांनाही सुरुवातीपासून ही योजना खटकत होती, त्यामुळे त्यांच्या माध्यमातूनही आहे। काही वेळेला विनाकारण एखादी कुठली वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की त्याची शहानिशा न करता माध्यमाच्या कडून त्याचा प्रसार होत आहे। त्यामुळे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून मला राज्याच्या जनतेला आणि लाडक्या बहिणींना सांगायचे की ही योजना यशस्वीरित्या सुरू आहे। कुठेही आम्ही कुठल्याही पद्धतीने जबरदस्ती कोणाचा लाभ मागे परत घेण्याच्या संदर्भातला कुठलाही निर्णय घेतलेला नाही।
आणि त्या संदर्भातली कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। कुठलीही योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, तुमची नमो शेतकरी योजना असेल, पीक विमा योजना असेल, कल्याण लाडकी योजना असेल, शासनाच्या कुठल्याही योजनेचं वर्षातून एकदा स्क्रुटिनी ही रूटीन पद्धतीने होत असते। ही प्रचलित पद्धत आहे, ही कुठली नवीन पद्धत नाहीये। या योजनेला म्हणजे लाडकी बहीण योजनेला आणखीन एकही वर्ष झालेलं नसल्यामुळे सगळ्यांना वाटतंय की ही काहीतरी नवीन प्रक्रिया आहे। आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन फक्त करत आहोत आणि त्यामध्ये सुद्धा कुठल्याही एकाही बहिणीचा लाभ आम्ही कुठल्याही पद्धतीने अद्यापही परत